पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारणातल्या घराणेशाहीवर टीका केल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। कारण मोदींची टीका विरोधकांना चांगलीच झोंबली आहे। मोदींच्या या टीकेवर आता विरोधकांनी पलटवार केलाय। दुर्भाग्य से राजनीतिक क्षेत्र की बुराई ने हिंदुस्तानी भ्रष्टाचार में परिवारवाद को कोशिश कर रही है। पंतप्रधानांचा गांधी कुटुंबावर निशाणा। घराणेशाहीवरून काँग्रेसला टोला। परिवारवाद हमारी अनेक संस्थाओं को अपने में लपेटे हुए। विरोधकांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार। लोकशाही पद्धतीने त्यांना त्यांच्या भागातल्या जनतेने मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे। आपल्याकडे आलेली लोक वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यासारखे करायचे तर कोणत्या भ्रष्टाचाराच्या बद्दल प्रधानमंत्रीजी बोलले हे स्पष्ट झालं पाहिजे। देशाच्या जनतेला खरं सांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला। घराणेशाहीमुळे देशात भ्रष्टाचार फोफावल्याची टीका मोदींनी केली आहे। एक प्रकारे मोदींनी देशातल्या भ्रष्टाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरलाय। भ्रष्टाचार के खिलाफ एक निर्णायक कार्यक्रम में हिंदुस्तान कदम रख रहा है। दुर्भाग्य से राजनीतिक क्षेत्र की बुराई ने हिंदुस्तान की भ्रष्टाचार में परिवारवाद को कोशिश कर रही है। परिवारवाद हमारी अनेक संस्थाओं को अपने में लपेटे हुए और इसके कारण मेरे देश की शरण को नुकसान होता है। पंतप्रधान मोदींनी आगामी काळामध्ये भ्रष्टाचार विरोधातली लढाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिलेत। तसंच या लढ्यामध्ये जनतेला सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर केलेल्या या शाब्दिक हल्ल्यानंतर विरोधकांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलंय। आणि लोकशाही पद्धतीने त्यांना त्यांच्या भागातल्या जनतेने मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। एकीकडे एक बोलायचं आणि आपल्याकडे आलेली लोक वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यासारखे करायचे तर कोणत्या भ्रष्टाचाराच्या बद्दल प्रधानमंत्रीजी बोलले हे स्पष्ट झालं पाहिजे। देशाच्या जनतेला खरं सांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। मोदींच्या या टीकेला अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या राजकीय घटनांची पार्श्वभूमी आहे। काही दिवसांपूर्वीच नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडीनं चौकशी केली। त्यावरून काँग्रेसनं देशभरात केंद्र सरकार विरोधात आंदोलनही केलं। मोदींनी केलेल्या या टीकेमुळे राजकीय पक्षातल्या घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आलेला असला तरी आजच्या घडीला भाजपसह देशातल्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही असल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंत्रालयात फोन केल्यानंतर मंत्रालयातील कर्मचारी जय महाराष्ट्र यानं संभाषणाची सुरुवात करायचे। मात्र आता जय महाराष्ट्रऐवजी वंदे मातरम हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळू शकतात। सांस्कृतिक कार्य मंत्रिपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे। पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। आता तुम्ही मंत्रालयात फोन केल्यास हॅलो ऐवजी वंदे मातरम हे शब्द तुमच्या कानी पडणार आहेत। मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक फोन कॉलला वंदे मातरम या वाक्यानं संभाषणाला सुरुवात होणार आहे। राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयानं हा आदेश जारी केलाय। सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य मंत्रिपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर हा पहिला निर्णय घेतलाय। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि या निमित्त शिंदे सरकारनं हा निर्णय घेतलाय। सांस्कृतिक विभागाचा पहिला संकल्प मी महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय की हॅलो नाही वंदे मातरम बोलो। आता चांद्यापासून बांद्यापर्यंत मोबाईल असेल की फोन असेल 15 ऑगस्ट उद्यापासून हा संकल्प सुरू। शिंदे सरकार सत्तेत येण्यापूर्वी ठाकरे सरकारच्या काळामध्ये मात्र वेगळा प्रघात होता।
त्यावेळेला सगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी फोनवर संभाषणाची सुरुवात जय महाराष्ट्रनं करत होते. मात्र सत्ता बदलताच जय महाराष्ट्रची जागा वंदे मातरम घेणार आहे आणि या बदलावर विरोधकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. जय महाराष्ट्र म्हणजे वर्षा बंगल्यावर फोन केल्यानंतर हॅलो म्हटलं जायचं नाही. जय महाराष्ट्र प्रत्येकाचे विचार असतात. जय महाराष्ट्र म्हणणं देखील चांगली गोष्ट आहे. हे रामाला विसरलेत आता अलीकडे. आमच्या याच्यामध्ये रामराम म्हणायची पद्धत आहे, नमस्कार म्हणायची पद्धत आहे. तर त्याच्यामुळे नमस्कार म्हणता आलं असतं, रामराम म्हणता आलं असतं. वंदे मातरम म्हटलं तरी काही त्याला चुकीचं नाही. पण रामाला ते विसरलेत का हा एवढाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वंदे मातरमवरून यापूर्वीही वाद झालाय आणि ही पार्श्वभूमी लक्षात घेता आगामी काळात राज्यामध्ये यावरून एक नवा राजकीय वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते ज्यांचं विळा भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे, हे दोन नेते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात. आता विखे पाटलांनी थेट बाळासाहेबांनाच शिंगावर घेत इशारा दिलाय. पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे ते. राजकारणातले कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा आमने सामने. मागे काय घडलं याची चौकशी करावी लागेल. दोघांमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगण्याची शक्यता. त्यांना काय कर्तृत्व दाखवायचं त्यांनी दाखवावं. विखे पाटलांच्या निशाण्यावर थोरात. महसूल खात्यातील पूर्वीच्या निर्णयांची चौकशी. करप्शन फ्री गव्हर्नमेंट. विखे पाटलांनी दिले संकेत. भ्रष्टाचारमुक्त शासन करण्याचं हे सरकारचं मुख्य धोरण आहे. विखे पाटील थोरात नव्यानं द्वंद्व रंगणार. मागे काय घडलं याची चौकशी करावी लागेल. त्यांना काय कर्तृत्व दाखवायचं त्यांनी दाखवावं. राज्यामध्ये सत्ता बदल होताच नगरच्या राजकारणातले कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या दोन राजकीय नेत्यांमध्ये आता नव्यानं कलगीतुरा रंगण्याची चिन्ह दिसतायत. शिंदे फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची नुकतीच महसूल मंत्री म्हणून वर्णी लागलेली आहे. महसूल खात्याची सूत्र हाती घेताच विखे पाटलांनी गेल्या सरकारच्या कार्यकाळात महसूल विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचे संकेत दिलेत. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल खातं हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे होतं. त्यामुळे आता विखे पाटलांकडून महसूल खात्यातील पूर्वीच्या निर्णयांच्या चौकशीद्वारे बाळासाहेब थोरात यांनाच थेट लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे आता नगरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नव्यानं द्वंद्व रंगण्याची चिन्ह दिसतायत. शेवटी मागे काय घडलं याची चौकशी करावी लागेल. परंतु भविष्यात काय चांगलं करता येईल की जे प्रत्येक वेळी ज्या आरोपांना आपल्याला समोर जावं लागतं त्या अधिक पारदर्शक आणि जर लोकाभिमुख कारभार केला तर मला वाटतं हे सरकारचं तेच मॅन्डेट आहे. करप्शन फ्री गव्हर्नमेंट, भ्रष्टाचारमुक्त शासन करण्याचं हे सरकारचं मुख्य धोरण आहे. तर यावेळी पुन्हा महसूल मंत्रीपद अहमदनगर जिल्ह्याला आल्याचा आनंद आहे असं म्हणत त्यांना काय कर्तृत्व दाखवायचंय ते दाखवावं आणि चांगलं काम करावं असा टोला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय. पूर्वी कृषी मंत्रीपद कायम नगर जिल्ह्याकडे असत. आता यावेळेस आपल्याला महसूल मंत्रीपद मिळालं. मला त्याचा आनंदच आहे. जर मिळालं असं चांगलं काम करावं हीच अपेक्षा आहे. त्यांना काय कर्तृत्व दाखवायचं त्यांनी दाखवावं. नगर जिल्ह्यातल्या या दोन दिग्गज नेत्यांच्या नव्यानं रंगलेल्या द्वंद्वाचा शेवट कुठे आणि कधी होतो ते येणारा काळच ठरवेल. मात्र तुर्तास तरी राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांना शिंगावर घेतलंय एवढं मात्र नक्की. मागे काय घडलं याची चौकशी करावी लागेल. त्यांना काय कर्तृत्व दाखवायचं त्यांनी दाखवावं. शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता या खातेवाटपावरून राजकारण सुरू झालंय. शिंदे गटाला दुय्यम खाती मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू झालाय. पण खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नसल्याचं सांगत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार केलाय.
आम्हाला या मंत्रिमंडळाबद्दल बोलायचं काय आम्हाला काही सोयीसुतूक पण नाही. शेवटी हा फॉर्म्युला बनून जातो आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे वाटप होत असतं. मला कोणत्याही दुसऱ्या विभागाची जबाबदारी द्या. ही जी नवीन सरकार आहे ती आता रन करायला पाहिजे. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर सुरू झालेलं हे राजकीय द्वंद्व 5 दिवसांनंतर सरकारचं खातेवाटप जाहीर झालं. खातेवाटपात भाजपच्या वाट्याला अनेक महत्वाची खाती आली. त्याचवरून आता विरोधकांकडून खातेवाटपात शिंदे गटाला मोठी आणि महत्वाची खाती मिळालेली नसल्याचा आरोप केला जातोय. आम्हाला या मंत्रिमंडळाबद्दल बोलायचं काय आम्हाला काही सोयीसुतूक पण नाही आणि फार गोडी पण नाही. कारण की हे राज्यातलं सरकार जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही, गुजरातसाठी आहे. आणि गुजरातला बुलेट ट्रेन बनवून आमची मुंबई कशी खाली करता येईल, मुंबईला कसं लुटता येईल याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. पण शिंदे गटानं विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत. नाराज असल्याच्या फक्त अफवाच असल्याचं सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत. तर प्रकृतीच्या कारणामुळेच कृषी मंत्रीपद घेतलं नसल्याचं दादा भुसेंनी स्पष्ट केलंय. त्याच वेळेला जर व्यवस्थित हे केलं असतं, निगोसिएशन केलं असतं तर आमच्या वाट्याला सुद्धा आजी त्यांच्या वाट्याला गेले ते आमच्या वाट्याला आले असते. शेवटी हा फॉर्म्युला बनून जातो आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे वाटप होत असतं. त्याच्यामुळे सामनामध्ये टीका करण्यापेक्षा त्यावेळेला जर अधिक जोरात जर तिथे निगोसिएशन केली असती तर चांगली चांगली खाती शिवसेनेच्या वाटेला राहिली असती आणि पुढच्या सरकारमध्ये तीच खाती पुन्हा एकदा आमच्या वाटेला आली असती. राज्यव्यापी फिरत असताना प्रवासामुळे मला थोडासा त्रास होत होता शारीरिक. तर ऑलरेडी या संदर्भातलं मी विनंती केलेली होती की कृषी विभाग, कारण कोणतंही काम, जी काही जबाबदारी आपल्यावर विश्वासाने दिली जाते तर त्या जबाबदारीला न्याय दिला गेला पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी स्वतःच विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली होती की मला कोणत्याही दुसऱ्या विभागाची जबाबदारी द्या. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खातेवाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. मला वाटतं हे निर्णय त्यांनी नीट बसून केलेले आहेत. तर आता खाती वाटप झालेली आहेत, पुढे अजून पण होतील. पण ह्यात आता मी फक्त त्यांना शुभेच्छा देते की ह्या सगळ्यांनी मिळून ही जी नवीन सरकार आहे ती आता रन करायला पाहिजे. दौड़ना चाहिए बिकॉज महाराष्ट्र आता परत मागे राहिलेला आहे थोडा इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. तर आपल्याला ते पूर्ण मेकअप करायचे तर यांना डबल मेहनतीने काम करणं जरुरी. खरं तर खातेवाटपात अन्याय झाला असेल तर शिंदे गटाचे मंत्री बोलले असते. पण सगळेच मंत्री खातेवाटपावर समाधानी दिसतायत. पण दुसरीकडे विरोधक मात्र गरज नसताना यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. पण या राजकारणामध्ये लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये एवढीच अपेक्षा. मुंबईहून विनोद राठोडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. कर्नाटकमधल्या शिवमोगा इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं छायाचित्र असलेला फलक लावण्यावरनं तणाव निर्माण झालाय. हा फलक लावण्यास एका गटानं आक्षेप घेतल्याचं समजतंय. त्या ठिकाणी टिपू सुलतानचं छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटानं केला आणि त्यावरून 2 गटांमध्ये संघर्ष झालाय. यानंतर काही तासांनी गांधी बाजार भागामध्ये एका व्यक्तीला भोसकण्यात आल्याचा प्रकार घडलाय. शहरामध्ये तणाव निर्माण झाला असून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव प्रेम सिंह असं असून त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. पुढची बातमी बघूया. रत्नागिरीमधल्या धोपेश्वर रिफायनरीसाठी आता राज्यातील आणि केंद्रातल्या उद्योगमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय. स्थानिक उद्धव गटाचे आमदार राजन साळवी सुद्धा या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्प सुद्धा मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. धोपेश्वर रिफायनरीसाठी राजकीय एकजूट. 2 उद्योग मंत्र्यांसह सेनाही रिफायनरीसाठी आग्रही. रिफायनरी विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोकणातल्या धोपेश्वर रिफायनरीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
रिफायनरीसाठी केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत एकत्र आलेत. दोघांचे तात्विक मतभेद असले तरी कोकणाच्या विकासाच्या मुद्द्यावर एकजूट असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय. मी उद्योगमंत्री आहे आणि कोकणामध्ये जर चांगले प्रोजेक्ट आणायचे असतील तर दोन उद्योगमंत्री म्हणजे राज्याचा उद्योगमंत्री आणि केंद्रातला उद्योगमंत्री हे मिळून काम करतील. ज्या काही गोष्टी राजकारणामधल्या असतात, हेवेदावे असतात किंवा एकामेकाबद्दलची टीका असते, ही तत्वाशी असते, व्यक्तिशी नसते आणि लोकांना याच्यामध्ये भरडायचं नसतं. त्यामुळे लोकांना अपेक्षित असलेलं काम राणेसाहेबांच्या बरोबर केंद्रामध्ये चर्चा करून चांगले चांगले प्रकल्प आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. दुसरीकडे स्थानिक आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनीही धोपेश्वर रिफायनरीला पाठिंबा दिल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय. जे स्थानिक आमदार जे आहेत राजन साळवी यांनी पूर्णतः रिफायनरी झाली पाहिजे यासाठी स्वतः समर्थन केलेलं आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींचा ज्यावेळी कल असतो की एखादा प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आला पाहिजे त्याचा आम्ही सकारात्मक विचार करू. स्थानिक शिवसेना आमदार सकारात्मक असले तरी खासदार विनायक राऊत यांची भूमिका रिफायनरी विरोधी असल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे रिफायनरीबाबत सकारात्मक असताना खासदारांचा विरोध कशाला असा टोला त्यांनी लगावलाय. माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटला एक पत्र लिहिलेलं आहे की रिफायनरी होण्याच्या संदर्भामध्ये ही जागा आम्ही आपल्याला दाखवतोय, तिथे जर रिफायनरी होणार असेल तर मी करू शकता, अशा पद्धतीचं एक पत्र आहे. त्याच्यामुळे खासदार साहेबांनी उद्धव साहेबांची चर्चा करून तो काय असेल तो निर्णय घ्यावा. धोपेश्वर पंचक्रोशीतल्या 50% नागरिकांचा रिफायनरीला पाठिंबा आहे. आता उर्वरित लोकांची लोकप्रतिनिधी कशी समजूत काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोड हिप्नॉसिस किंवा रोड संमोहन याची आता चर्चा सुरू झालेली आहे. चालकाच्या याच स्थितीमुळे अनेकदा भीषण अपघात होऊन मृत्यूसुद्धा ओढवतो. मात्र रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय आणि असे होणारे अपघात नेमके टाळायचे कसे पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून. रोड हिप्नॉसिसमुळे अपघाताचा धोका. रोड हिप्नॉसिस ठरतंय मृत्यूचं कारण. तुम्हाला रोड हिप्नॉसिस माहितीये का? मंडळी, एक्सप्रेस वेवरून आपण प्रत्येकानंच कधी ना कधी प्रवास केलेला असतो. मात्र या एक्सप्रेस हायवेवर रोड हिप्नॉसिस हा प्रकार तुमच्या जीवावर बेतू शकतो. सगळ्यात आधी बघूयात रोड हिप्नॉसिस म्हणजे काय. रोड हिप्नॉसिस किंवा रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे. न थांबता सलग गाडी चालवली तर रोड हिप्नॉसिसचा धोका संभवतो. डोळे उघडे असतात मात्र मेंदू क्रियाशील राहत नाही. अगदी चलचित्र बघितल्यासारखी स्थिती होऊन जाते. गाडी चालवायला सुरुवात केल्यानंतर साधारण 2 ते 2.5 तासांनी या रोड हिप्नॉसिसला सुरुवात होते आणि जर आपली गाडी 140 किलोमीटर प्रति वेगाने धावत असेल तर रोड हिप्नॉसिसचा धोका अधिक असतो. या प्रकारामध्ये चालकाला 15 मिनिटं आधीचं काहीच आठवत नाही. रोड हिप्नॉसिस टाळता येतं. पुरेशी विश्रांती, पुरेशी झोप, आणखीन 2-2.5 तासांनी ब्रेक घेणं, 5-6 मिनिटं गाडीच्या बाहेर येणं, चहासारखं उत्तेजक पेय पिणं, ह्या गोष्टींनी हे टाळता येतं. मात्र हा रोड हिप्नॉसिस आपल्याला टाळता येऊ शकतो. चालकानं पुरेशी झोप घेणं यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तर गाडी चालवताना दर 2 ते 2.5 तासांनी ब्रेक घ्यायला हवा. मोकळ्या हवेमध्ये काही वेळ घालवायला हवा. प्रवासातल्या ब्रेक दरम्यान चहा किंवा काहीतरी पेय घ्यायला हवं. गाडीमध्ये एकाच वेळी सगळ्या प्रवाशांनी झोपू नये तर चालकाशी सातत्यानं बोलत राहावं. गाडीमध्ये पुरेशा आवाजात गाणी किंवा म्युझिक सिस्टीम सुरू ठेवावी. मद्यपान करून अजिबात गाडी चालवू नये. तर प्रवासादरम्यान चालकानं अति खाऊ नये. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय होते तेव्हा टास्क फोकस नेटवर्क, जे लक्षपूर्वक काम करण्याचं आपली मेंदूमधली यंत्रणा असते, ती कार्यान्वित होत नाही कारण गोष्टी आपोआप चालत राहतात. यालाच आपण हायवे हिप्नॉसिस म्हणतो. एक्सप्रेस वेवरील विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर रोड हिप्नॉसिसचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलाय. पण आम्ही या संदर्भात
वाहतूक पोलीस असेल किंवा आरटीओ यांना विचारलं असतं, त्यांनी कायद्यात यासंबंधी कुठलेही मार्गदर्शक तत्वे नसल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ड्रायव्हरनी सलग किती तास गाडी चालावी आणि किती तास चालू नये असा कुठलाही उल्लेख नसल्यामुळे ड्रायव्हर रात्रंदिवस गाड्या चालत राहतात आणि त्यातनंच असे अपघात होत राहतात. जगभरातल्या चालकांना रोड हिप्नॉसिसची ही समस्या जाणवते आणि त्यामुळेच अनेकदा भीषण अपघात घडतो. त्यामुळे प्रत्येक चालकानं आणि त्याच्या सहप्रवाशांनी अपघात टाळण्यासाठी जर अशी काळजी घेतली तर आपला प्रवास हा अधिक सुरक्षित होऊ शकतो. चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.